दयेचा सागर तू कृपेची आस आहे, तुझ्यामुळेच श्री गणराया या माझ्या हृदयी श्वास आहे। तुझ्यामुळेच श्री गणराया या माझ्या हृदयी श्वास आहे। कारण कसाही असलो तरी हे देवा गणराया मी तुझ्या चरणाचा दास। म्हणायचं आहे काय बघा, या विश्वाची माऊली तिचं रूप हे पाहू दे। या विश्वाची माऊली तिचं रूप हे पाहू दे। तुझे गीत गाता हो, तुझे गीत गाता नौका किनारी लागू दे। या विश्वाची माऊली तिचं रूप हे पाहू दे। गीत तुझे गातो आज अल्पशा मुखानी। या सप्त सुराचे नाते जुळू दे। या सप्त सुराचे नाते जुळू दे। तुझे गीत गाता हो, तुझे गीत गाता नौका किनारी लागू दे। या विश्वाची माऊली तिचं रूप हे पाहू दे। या विश्वाची माऊली
तुझे गीत गाता तुझे गीत गाता नौका किनारी लागू रे या विश्वाची माऊली बोल श्री गणपती गजानन महाराज की जय जागे वाले अखंड सदालाल घराण्याचा असो गुरुवर्य राजाराम पाटील विठोबा साळवी यांचा वस्ता सचिन कदम संदीप मोरे यांचा श्री सामाप्रसाद इग्नाज मंडल घाटिवळे बेंद्रेवाडी यांचा बोल 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 शक्ती वाले की विश्वात तुझ्याची ख्याती आहे तोच गौरी पुत्र विनायक आहे विश्वात तुझ्याची ख्याती आहे तोच गौरी पुत्र विनायक आहे कार्यारंभी देवा तुला पूजेचा प्रथम आहे मूर्ती गोजिरवाणी तुझी दिसायला किती छान आहे मूर्ती गोजिरवाणी तुझी दिसायला किती छान आहे आणि या भोळ्या भक्तांचा देवा जीव की
तुझ्या दर्शनाची आली बघा स्वारी लाडक्या गणाची बाप्पा मोरया रे हो बाप्पा मोरया नटली वसुंधरा सप्तरंगाची उधळण झाली सप्तरंगाची उधळण झाली आली बघा स्वारी लाडक्या गणाची बाप्पा मोरया रे
यापूर्वी देखील बुवांच्या माझी पहिली भेट झालेली होती, तेव्हा बुवांना जरा विषय झणझणीत दिला होता आहे ना. म्हटलं आज जरा प्रेमाची गवळण दिली आणि गणेशोत्सवाचा उद्दिष्ट साधून आज माझा विषय आणि माझी गवळण आज सात्विकच आहे. बघा कसं काय म्हणायचंय मला. बघा आज बुवांना प्रश्न विचारला गवळणीतून, बुवांनी उत्तर द्यायचं आहे माझ्या गवळणीचं. बघा काय म्हणायचं. वृंदावनी वाट पाहते तुझी ही राधा, जडली प्रीत तुझ्यावर, तू स्वप्नांचा राजा. दिन रात झुरते दिली कसली ही सजा, आणि दिले वचन साध्या अवतारी, मग आज पूर्ण करशील कावा. म्हणायचंय काय बघा मला गवळणीतून. प्रेक्षकांच्या मनापासून आलेलं पारितोषिक संजय आंबेडकर पूर्णगड यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 50 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे दीपक सोनवणकर उर्फ तात्या करबुडे यांच्याकडून देखील या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. तरी आम्ही श्री सांब प्रसाद एकनाथ मंडळ त्यांनी शतशः आभार. बघा मला म्हणायचं आहे काय. सावळा श्री हरी तू, मी राधा तुझी रे, गोकुळचा राणा तू, तरी ना कळली ही राधा रे, मग का तोडलीस नाती, मग का तोडलीस नाती, गड्या 7 जन्माची रे, कान्हा जन्मो जन्माची रे. सावळा श्री हरी तू, मी राधा तुझी रे, गोकुळचा राणा तू, ही राधा रे, का तोडलीस नाती, गड 7 जन्माची रे, कान जन्मो जन्माची रे, का तोडलीस नाती, गड 7 जन्माची रे, कान जन्मो जन्माची रे, का तोडलीस नाती, गड 7 जन्माची रे. मनोभाव तुझी रे मी, तुला श्रीनंदा, तोडोनी नाते का केले प्रेम भंगा, तोडोनी नाते का केले प्रेम भंगा, तोडोनी नाते का केले प्रेम भंगा. मनोभाव तुझी रे मी, तुला श्रीनंदा, तोडोनी नाते का केले प्रेम भंगा. सर्व सुमतयाला
तल्लीन भक्तीत होऊन जपते मी माया, तल्लीन भक्तीत होऊन जपते मी माया, तल्लीन भक्तीत जपते मी माया. राधे श्याम नाम घेते साजरी सगाय, तल्लीन भक्तीत होऊन जपते मी माया, तल्लीन भक्तीत होऊन जपते मी माया. मन मंदिरी भक्तीची तुझ्या लागली मला ओढ रे, मन मंदिरी भक्तीची तुझ्या लागली मला ओढ. कोडली सकाळी ही 7 जन्माची नाती तुम्ही का तोडला ते गवळणी देऊन सांगायचं बुवा, है ना. समजगण गवळण झालेली आहे आणि आता शक्तिदुराचा मूळ पाया म्हणजे प्रश्न आणि उत्तर. बुवांना माझा आजच्या बारीचा देखील प्रश्न तोच आहे, पण प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी वाचून दाखवते. बघा, लक्ष द्या. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, गीता भागवत चाळत चाळत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचलो. तेथे मी एक फूल पाहिले. त्या फुलाला 3 पाकळ्या होत्या. तर त्या 3 पाकळ्यांची नावे काय? बुवा सांगायचंय. तुम्ही शाहीर मोठ ज्ञानी नकवा गोसडान्यवानी, शास्त्रात करूया भांडण भांडण भांडण. कसं करायचं भांडण? शास्त्रात करायचं. हा, म्हणून शास्त्रात करूया भांडण, नका गावीत भलतीच गाणी. 3 पाकळ्या तयाला नाव सांगावं सभेला, 3 पाकळ्या तयाला नाव सांगावं सभेला, असा सवाल सोडला. मग जोड द्या जोडीला, नाहीतर झुपीन बैलगाडीला. जोड द्या जोडीला, नाहीतर झुपीन बैलगाडीला. जोड द्या जोडीला, तुम्ही शाहीर मोठ ज्ञानी, शास्त्रात करूया भांडण,
मित्रांनो, आजची बारी मी शॉर्टकट केली कारण आपल्याकडं वेळ खूप कमी आहे आणि दोन्ही बुवांच्या 2 बाऱ्या झाल्या पाहिजेत म्हणून. परंतु आजच्या कार्यक्रमाचे आयोजक राजरत्न प्रतिष्ठान, या प्रतिष्ठानासाठी 2 ओळी फक्त बघा. त्यांचं कार्य अविरत, म्हणजे 2 ओळी मावण्यासारखं नाहीये. निराधारांना आधार आहे ना, निराधारांना आधार देणारी ही संस्था म्हणून काय म्हणायचंय बघा. एकच ध्यास धरून मानी करती माणूस की होय हो. एकच ध्यास धरून मानी करती माणूस की जा. ओळी पदर मायेचा, ओळी पदर मायेचा राजरत्न प्रतिष्ठान. ओळी पदर मायेचा राजरत्न प्रतिष्ठान. ओळी पदर मायेचा, एकच ध्यास धरून मानी करती माणूस किती होता. एकच ध्यास धरून मानी करती माणूस किती होता. ओळी पदर मायेचा राजरत्न प्रतिष्ठान. 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 माझी पहिली बारी संपली असं जाहीर करतो आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर पुरेवाले सुनील बुवा लोकडे यांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.